आमच्या राष्ट्रवादीचे अमोल मिटकरी सध्या बोलतात। आपण थेट विधान भवन परिसरामध्ये जाणार आहोत, तिथे ते माध्यमांशी बोलतात। अध्यक्ष आणि महाराष्ट्र सरकार योग्य तो निर्णय घेणार। 2 वर्षाच्या कार्यकाळासाठी नाही, निश्चित राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवशाहू फुले आंबेडकरांना मानणारा होता, आहे आणि राहणार। पण दोन समाजामध्ये दुही निर्माण होईल असं कुठलंही वक्तव्य जर पक्षाच्या कोणी आमदारांनी केलं असेल तर त्या संदर्भात स्वतः अजितदादा जागरूक आहेत। ते त्यांना योग्य ते समज देतील आणि मी त्यांचं वक्तव्य ऐकलं नसल्यामुळे त्यावर भाष्य योग्य वेळीच मी करणार। सोयाबीन मोठ्या प्रमाणावर खरेदी केला गेला नाही, त्यामुळे तो पडून राहिला। त्याचबरोबर इतर पिकांच्या बाबतीत सुद्धा शासनानं ते व्यवस्थित खरेदी न केल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे। 46 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांचे बुडाले, अशा पद्धतीचा आरोप आता थोड्या वेळापूर्वी रोहित पवार यांनी केला। एक गोष्ट मात्र खरी आहे की सोयाबीनचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत नाफेडची खरेदी थांबणार नाही असं शासनाचं धोरण होतं। मात्र अजूनही लाखो टन सोयाबीन शेतकऱ्यांचं घरात पडलेलं आहे आणि या अधिवेशनामध्ये सोयाबीन खरेदीवर निर्णय होणार। त्याचप्रमाणे आता शेतकऱ्यांचा हरभरा असेल किंवा कपाशी असेल याबाबत सुद्धा पूर्ण खरेदी करून योग्य तो शासन आणि शेतमालाला भाव देऊन शेतकऱ्यांचं सुद्धा अधपतन होणार नाही याची काळजी शेतकऱ्यांबाबत सरकार घेणार। नाही, पण त्यावर मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय की आमच्या खुर्च्या बदलत राहतात, त्यामुळे 2 खुर्च्या बदलल्या, 3री खुर्ची बदलणार। बदलेल ना बदलेल, उपमुख्यमंत्री पदही बदलून पुढे ते पद बदलेल असं स्वतः देवेंद्र फडणवीस साहेबांनी सांगितलं।